नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दापोली पुणे शिवशाही बसचा रेवंतळे आग्रे कोंड जवळ वळणावर ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात शिवशाही मधील 3 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना रेवंतळे फाट्यावरील खासगी डॉक्टरकडे वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. दापोली येथून दुपारी 2 वाजता सुटणारी MH06 BW 0634 दापोली पुणे ही बस महाड तालुक्यातील रेवतळे आंग्रे कोंड येथे वळणावर आली असता चालक साबळेने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला असता ब्रेक लागत नसल्याने त्याने प्रसंगावधान राखून रस्त्याजवळील गटारात गाडी उतरवण्याचा प्रयत्न केल्याने बसमधील 22 प्रवाशांचे प्राण वाचले. मात्र रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या अशोक भास्कर यांच्या संरक्षण भिंतीला जाऊन बस धडकल्याने पुढील अनर्थ टळला. या बसमधून पुण्यासाठी प्रवास करणारे 3 प्रवासी जखमी झाले. त्यांची नावे महेंद्र चौरासिया, सूरज जाधव, विकास राठोड अशी असून त्यांना बरधडे येथील रायगड क्लिनिक या खासगी रुग्णालयात दाखल केले असून या ठिकाणी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहे. याबाबतची माहिती महाड एसटी आगाराला प्राप्त होताच एसटीचे पथक व रुग्णवाहिका तातडीने या ठिकाणी व गाडीतील अन्य प्रवाशांना नेण्यासाठी महाड आगारातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकंदरीत शिवशाही बस या भंगार झाल्या असून या गाड्यांचे मेंटेनन्स व देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने शिवशाही बस वारंवार बंद पडण्याचे प्रकार व अपघात होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. मात्र राज्यकर्ते मात्र सोयीप्रमाणे एसटी महामंडळाकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. कुठे जात होते तुम्ही? पुण्याला चाललो. झालं कसं काय? तिथं कामाला आलो होतो मुरुडला. हां, मग नाही, मग झालं कसं काय ॲक्सिडेंट? ती ब्रेक फेल झाले बसची. शिवशाही होती का? हां. पुन्हा कुठली? काय पुन्हा कुठली? पुन्हा ना किती लोकांना लागले? आम्हाला ट्रेनला लागले. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.